नमस्कार, मी सुहासिनीच किचनमध्ये आज आपण सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसादाचा शिरा बनवूया। सगळ्यात आधी आपण शिऱ्याची पूर्वतयारी करून घेऊया। आपण 1.25 वाटी रवा घेतलाय। एवढ्या रव्यासाठी इथे मी 6 काजू, 7-8 बदाम, 10 पिस्ता आणि 10-15 मनुका घेतल्यात। आपण हे काजू बदाम पिस्ता बारीक करून घेऊया। त्यासाठी मी इथे ही किसणी वापरली आहे आणि या किसणीच्या सहाय्याने सर्व बारीक करून घेतले। एक चांगलं पिकलेलं केळं घेतले। आता त्याची साल काढून त्याचे बारीक स्लाइस करून घेऊया। तसंच इथे रोजच्या वापरातील वाटीच्या मापाने 1.25 वाटी रवा घेतलाय। इथे आपण हा रवा मीडियम घेतलाय। आपण प्रसाद नेहमी 1.25च्या प्रमाणात करतो, त्याप्रमाणे 1.25 वाटी रवा, 1.25 वाटी साखर घेतली आहे आणि 2.5 वाट्या दूध घेतले आणि हे एक कापलेलं केळं घेतलंय आणि आपल्याला लागणार आहे वेलची पूड आणि जायफळ पूड। पण गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये 1.25 वाटी तूप घालायचे। तूप तापलं की मग रवा घालायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हा रवा सतत परतत भाजायचा आहे आणि दुसऱ्या बर्नरवर दूध तापत ठेवूया। आपण प्रसादासाठी जो रवा आणतो तो मीडियम साईजचाच आणायचा। अगदी 0 नंबरचा लाडूचा रवा किंवा उपम्याचा मोठा रवा दोन्ही घ्यायचे नाहीत, मीडियम रवाच वापरायचा। हा रवा भाजायला आपल्याला साधारण 7-8 मिनिटं लागतील। मंद गॅसच ठेवायचं आहे, गॅस कुठेही आपल्याला मोठा करायचा नाही आहे। रवा जर खमंग आणि व्यवस्थित भाजला गेला नाही ना, प्रसादाचा शिरासुद्धा मोकळा होणार नाही। व्यवस्थित भाजल्यानंतरच मग हे केळं घालायचं आहे, कारण केळं घातल्यानंतर रवा व्यवस्थित भाजला जाणार नाही आहे। आता केळं घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे केळं या तुपामध्ये भाजायचे, असं दाबून व्यवस्थित, म्हणजे ते एकजीव झालं पाहिजे रव्याबरोबर। केळं घातल्यानंतरही मला 8 ते 9 मिनिटं रवा भाजायला लागला, कारण केळं रव्याबरोबर एकजीव झालं पाहिजे। आणि आपण ही वेळ बोलतोय ना, ती फक्त 1.25 वाटी रव्याची म्हणतोय। जेव्हा आपण 1.25 किलोच्या प्रमाणात घेतो त्यावेळेला आपण 5 केळी घालतो, मग तेवढी केळी भाजायलाही वेळ जास्त लागेल। हे केळं पूर्णपणे विरघळायला हवंय, सतत परतत भाजायचं आहे आणि गॅसवर रवा ठेवून कुठेही दुसरं काम करायला जायचं नाही आहे। आता रव्याचा रंगही बदलायला लागला आहे। आपण यामध्ये मनुका घालून घेऊया, म्हणजे मनुकाही तुपामध्ये भाजल्यामुळे छान फुलून येतील। आणि इथे आपण गाईचं तूप वापरलं आहे। प्रसादाच्या शिऱ्याला नेहमी गाईचं तूपच वापरायचं। आता आपण यामध्ये काजू बदाम पिस्ता जे कापून ठेवलेत ना ते घालूया, म्हणजे तेही याबरोबर भाजले जातील। आपण तापत ठेवलेलं दूधसुद्धा चांगलं उकळलं आहे। आता या रव्यामध्ये दूध घालूया। दूध ओतताना सावकाश घालायचं, दूध उकळलेलं आहे, रवा पण भाजलेला आहे। गॅस कमीच ठेवायचं आहे आणि हे आता ढवळायचं आहे। आता जरी हे मिश्रण पातळ वाटलं तरी 1 मिनिटात हे सर्व रवा शिजून येईल त्यामध्ये आणि हे सुकेल। आता हे छान सुकायला लागले, मग यामध्ये आपण साखर घालूया। साखर घातल्यानंतरही आपल्याला परत हे ढवळायचं आहे। साखर विरघळेल तेव्हा थोडंसं परत पातळ होईल ते। साखर वितळेपर्यंत आपल्याला हे आता ढवळायचं आहे।
आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आता साधारण 1.5 ते 2 मिनिटं ढवळून नंतर मग आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. आता यावर झाकण ठेवून हा मुरत ठेवूया. 2-3 मिनिटं वाफ काढून घेतली की मग उघडून बघायचं आहे. हे पहा, साईडने तूप सुटायला लागलं आहे. परत एकदा ढवळून 2 मिनिटं परत झाकून ठेवूया. आता 2 मिनिटानंतर झाकण काढूया. पहा, असं छान साईडने तूप सुटायला लागलं. शिरा एकदम मऊसूत आणि मोकळा व्हायला लागतो. आता हा रवा छान शिजलाय. गॅस बंद करूया आणि अर्धा चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा आपल्याला जायफळ पूड घालायची. आता हे ढवळून हे पहा, आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. प्रमाण व्यवस्थित घेतलं आणि रवा अगदी छान खमंग भाजला, केळं छान शिजलं त्यात की प्रसादाचा शिरा मोकळा आणि मऊ लुसलुशीत होतो. अशा प्रकारे कोणीही सहज करू शकतो. रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.